नमस्कार, मी विलास बडे. मिशन धारावी आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीला बसलेला कोरोनाचा विळखा आता सैल होऊ लागलाय. 1 एप्रिल पासून धारावी सारख्या लोकसंख्येच्या दाट घनतेत कोरोना झालेल्या फैलावानं एक मोठी भीती निर्माण केलेली होती. पण मुंबई महानगरपालिकेनं या संकटावर मोठ्या हिमतीने मात केली आहे. ज्या धारावीत दिवसाला 200हून अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडत होते, तिथं आता दिवसाला 1 आकडी रुग्णसंख्या आली आहे आणि 7 जुलै रोजी तर अवघा 1 कोरोना बाधित रुग्ण धारावीत सापडला. त्यामुळे मुंबईकरांनी एक मोठा सुटकेचा निश्वास सोडला. त्यामुळे धारावीत मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलेल्या चेस द व्हायरस या मुंबई महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. लेदरचे अनेक प्रोडक्ट जे आहेत ते इथे बनतात आणि ते संपूर्ण देशभर विकले जातात. आपण इथे बघू शकतो, हा लेदर उत्पादक कारखान्यातला आपण माल इथे बघू शकतो. हा सगळा कच्चा माल आहे जे अनेक होलसेलर जे आहेत त्यांना देत असतात आणि याच लेदरपासून अनेक वस्तू जे आहेत त्या बनवल्या जातात. लॉकडाऊन होता, लॉकडाऊनमध्ये संपूर्ण व्यापार ठप्प झाले होते. धारावीमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने सापडत होते, त्यामुळे धारावीकर देखील मोठ्या संख्येने भयभीत झाले होते. पण अखेर सुदैवाने धारावी आता पुन्हा एकदा रुळावर येते आहे. रुळावर येते म्हणजे नेमकं काय? कारण इथले जे स्थानिक लघु उद्योग आहेत त्यांना पुन्हा एकदा रोजगार उपलब्ध होतोय का, त्यांचा व्यवसाय पुन्हा दैनंदिन सुरळीत होतोय का, हेच आपण जाणून घेऊ. आपण आहोत एका लेदर कारखान्यामध्ये, आपल्या सोबत आहेत ते. तुमचं नाव काय आणि कशा प्रकारे आता व्यवसाय सुरू झालाय का तुमचा? माझं नाव आहे विजय इंगळे. हा आमचा वडिलोपार्जित बिझनेस आहे, परंतु हे आता 4 महिने झाले. त्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमचा पूर्णपणे धंदा ठप्प झालेला होता. आता महानगरपालिकेच्या सांगण्यावरून 1 आठवडा झाला आम्ही दुकान पुन्हा सुरू करण्यात आलं. परंतु आता याच्यामध्ये असं की धंदा तर पूर्णपणे चालू झाला आहे, पण त्यामध्ये सगळे कारागीर वगैरे गावी गेलेले आहेत. बाकीचे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत त्या सगळ्या बंद असल्या कारणाने आमचा धंदा पूर्णपणे बंदच आहे. चालू करून पण काही फायदा नाही. धंदा रुळावर यायला कमीत कमी अजून तरी भरपूर दिवस लागतील. तशी कोरोनाची साथ आली होती मार्च पासून. साधारणतः आपल्याकडे लॉकडाऊन सुरू झालं. मार्चचं एंडिंग, एप्रिल, मे, जून 2-3-2.5 महिने काहीतरी साधारण आपलं सगळं लॉकडाऊन होता. लॉकडाऊन संपला, अनलॉक सुरू झाला. अनलॉक नंतर थोड्या प्रमाणात धारावीत सुधारणा दिसून लागली, कारण सर्वात जास्त पेशंट हे धारावीत दिसून आले होते आणि त्यामुळे काळजी देखील वाटत होती. त्यावेळेला तुमच्या इकडे कसं जीवनमान होतं? आमच्या इकडे भरपूर असं किचकट म्हणजे झालेलं होतं. इथे कोणी कोणाच्या आजूबाजूला येत नव्हतं. परत सगळं बंद 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 होतं. जिकडे तिकडे भीतीचं वातावरण होतं. परंतु माननीय नगरसेवक वसंत नकाशे साहेब, तसेच माननीय श्रीमान आमदार वर्षाताई गायकवाड, तसेच खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नाने धारावी पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता चालू आहे आणि त्यांनी भरपूर प्रयत्न करून ही धारावी पूर्व तयारीनिशी पूर्ण करण्याचे त्यांनी योजलेले होते आणि ते त्यांनी यशस्वीरित्या पार केलेले आहे. पण इथे तुमचा व्यवसाय आता पुन्हा सुरू झालाय का? कारण 2-2.5 महिने व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे, परंतु कारागीर लोक जे गेलेले असल्या कारणाने ते तर आता लवकरात लवकर येतील आणि धंदा पूर्वरित्या चालू होईल हीच अपेक्षा करतो. आता तुमचं दुकान ओपन झालेलं आहे, जो काही तुमचा छोटा कारखाना आहे तो सुरू झालेला आहे, पण व्यवसाय जो आहे दैनंदिन तो मात्र अजून रुळावर आलेला नाहीये. धंदा आता किमान नाही म्हणलं तर कोरोना बरोबर जगायला आपल्याला शिकलं पाहिजे आणि 10 ते 20 वर्ष आपण या लेदर याच्यामध्ये पाठीमागे गेलेलो आहोत. हे पूर्व तयारीवर यायला भरपूर दिवस लागतील. आपण बघतोय की धारावीतला लॉकडाऊन संपलेला आहे. इथले कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी झालेली आहे. इथले छोटे लघु उद्योग असणारे जे कारखाने ते सुरू झालेले आहेत, मात्र त्यांना व्यवसाय मिळत नाहीये. कारण आता कुठे कोरोना हळूहळू नियंत्रणात येऊ लागलेला आहे. नियंत्रणात आला असला तरी पुन्हा एकदा दैनंदिन व्यवसाय रुळावरती येण्यासाठी पुढील आणखीन काही दिवस किंवा काही महिने हे जाऊ शकतात. त्यामुळे इथल्या धारावीकरांची चिंता तशीच आहे. एकच दिलासा आहे, ते म्हणजे धारावी पुन्हा एकदा सुरू होते. सुरू झालेली धारावी प्रत्यक्षात रुळावरती येणं आर्थिकदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर धारावीतील छोटे उद्योग सीझननुसार अनेक उत्पादनं निर्माण करतात. कोरोनामुळे 2.5 महिने बंद असलेले धारावीतले छोटे उद्योग गेल्या आठवड्यापासून पुन्हा सुरू झालेत. येत्या रक्षाबंधनच्या सणासाठी धारावीत लाखोंच्या संख्येनं राख्या तयार करण्यात आल्यात. अशाच एका राखी विक्रेत्यासोबत केलेली ही बातचीत बघूया. आणि ते राखी बनवणारे देखील आपल्या सोबत आहे. त्यांचं संपूर्ण दुकान जे आहे होलसेल मार्केटचं आहे
त्यांच्याकडे संपूर्ण दुकानात आपल्याला सगळीकडे आता राख्या दिसतात, कारण येणारा हा पहिला सण आहे, त्यामुळे राखी उद्योग जो आहे मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये बघायला मिळतो। अपन त्यांच्याशी बोलिए। सबसे पहले अपना नाम बताइए और पिछले 2-4 महीने से जब से कोरोना का संक्रमण शुरू हो गया तब से यहाँ पर कैसे हालात थे? हालत एकदम ख़राब है, धंधा नहीं हो रहा है, धंधा एकदम डाउन है। कभी 200-400 मिल जाता, कभी वैसे नहीं मिल पा रहा है। और पहले बहुत चलता था, अब की कुछ नहीं पता है। लेकिन जब से कोरोना का संक्रमण शुरू हो गया करीब मार्च, अप्रैल, मई, जून महीने में कैसे हालात थे? तब से 1 रुपया नहीं है, मगजमारी हो रहा है, काम भी नहीं है, काम माल सब बन के रखा है, माल बिक नहीं रहा है। अभी ये कब से राखी बनाना आपने चालू किया? मैं तो जनवरी से जनवरी से रहता है। लेकिन आपने दुकान कब खोली है राखी बेचने की? दुकान तो अभी 10-15 दिन से हो गया। 10-15 दिन? 10-15 दिन से अभी धंधा नहीं हो रहा कुछ। बाहर का आदमी आ नहीं रहे, कहीं का तो कैसा माल बिकेगा। हमेशा की तरह लोग आते हैं राखी लेने के लिए? नहीं, हमेशा के लिए नहीं आते, कभी कभी बोनी भी नहीं होता है, अब ग्राहक उतना नहीं रहे, कभी कोई एक आ गया तो आ गया ले लेने, नहीं तो नहीं, कोई नहीं आता लेने। अभी रक्षाबंधन नजदीक आया है हाँ, रक्षाबंधन नजदीक आया है अभी, लेकिन उस हिसाब से धंधा है ही नहीं है, नहीं है, कुछ नहीं है। पिछले तो 2-3 महीना कंप्लीट बंद था, फिर से एक बार शुरू हो गया। फिर से एक बार शुरू हो गया है, बंद था पहले 3 महीना बंद था ना, 3 महीने के बाद अभी 10 दिन हुआ राखी लगा के, लेकिन अभी अभी कुछ फिर भी से एक नहीं। बार खुला है तो खुला ही रहना चाहिए, बंद नहीं हाँ, होना खुला ही रहना चाहिए ना, बंद नहीं होना चाहिए। अभी बंद होएगा तो बच्चे लोग मर जाएंगे, हम लोग भी मर जाएंगे, खाए बिना खाएंगे क्या? रोजी रोजगार नहीं चलेगा तो क्या खाएंगे, क्या पिएंगे, कैसे रहेंगे मुंबई में? राखी उत्पादकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकलं। तिकडे मुंबईतल्या धारावीत अनेक छोटे कुटीर उद्योग सुद्धा आहेत, पण कोरोनाच्या या संसर्गामुळे हे उद्योग बंद पडले। मात्र आता 3 महिन्यानंतर धारावीतील कुंभारवाड्यात सुद्धा पुन्हा एकदा लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। ओल्या मातीला आकार देण्याचं काम आता पुन्हा एकदा सुरू झालंय आणि जे चाक थांबलेलं होतं त्या चाकानं पुन्हा गती घेतली आहे। या पार्श्वभूमीवर इथल्या कुंभार व्यावसायिकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीने। आपण आता धारावीतल्या कुंभारवाड्यामध्ये आहोत। धारावीतला हा कुंभारवाडा संपूर्ण मुंबई शहरालाच नव्हे तर आजूबाजूच्या संपूर्ण परिसराला दिवाळी असेल, गणपती असेल किंवा नवरात्र असेल अशा अनेक उत्सवांमध्ये पणत्या असतील, मटके असतील किंवा इतर जे सजवण्याचे साहित्य आहे जे खास करून मातीने बनवलेले असतात, असे सर्व मातीने बनवलेले भांडी-कुंडी असतील त्यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करतो। असे सगळे लघु उद्योग जे आहेत धारावीतल्या छोट्या छोट्या गल्लींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपण इथे बघत असाल दिवाळीची तयारी आता इथे सुरू झालेली आहे। गेल्या आठवड्यापासून या धारावीतल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जे पणती किंवा मटकी बनवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। असे कुंभार आहेत हसमुख भाई, ते आता आपल्यासोबत आहे, त्यांचं काम आता सुरू झालेलं आहे। हसमुख जी, कब से आपने काम चालू किया? ये जो लॉकडाउन था अप्रैल में, उसके बाद कब से चालू? 2 महीना बंद था, अभी ये मेरा काम अभी समझो कि 10-12 दिन से ही चालू हुआ है। हाँ, क्योंकि पहले सब मटेरियल नहीं मिलता था, अभी थोड़ा थोड़ा मटेरियल आता है, हाँ। फिर भी थोड़ा रुक रुक के मिलता है, जो जितना चाहिए उतना मटेरियल नहीं मिलता हम लोगों को। और हम लोग 2 महीने में क्या क्या दिक्कतें आई आपको? पूरा काम बंद था आपका? पूरा बंद था, हम लोग पूरे दिन घर में बैठे रहते थे, दूसरा कुछ काम धंधा ही नहीं करते थे, क्योंकि पूरा पैक हो गया था सील एकदम, ऐसा समझो तो आपका रोजगार भी पूरा बंद हो गया। अभी कितने हफ्ते से चालू हो गया काम आपका? ये 10-15 दिन से चालू किए हम लोग। 10-15 दिन से चालू हाँ। किया। लेकिन आपको लगता है कि अभी थोड़े हालात सुधरेंगे धारावी के? धारावी के हालात थोड़े थोड़े सुधरे, फिर भी हम लोग को ये सब गारमेंट वाले के जो मटेरियल वगैरह वो लगते हैं वो पूरे नहीं मिलते हैं। उसके लिए भट्टी, हम लोग को जब ये भट्टी जलाने का रहता है तो उसकी राह देखना पड़ता है कि भाई थोड़ा थोड़ा करके हम लोग को जमा करना पड़ता है, ऐसा है। लेकिन अभी आगे चलकर आपने जो अभी काम चालू किया है, क्या आगे कंटिन्यू चालू रहेगा ऐसा लगता है आपको? आने वाली दिवाली है, अनेक उत्सव है, तो उसमें आपका हो पाएगा? हम लोग तो अभी क्या काम करते हैं, फिर आगे अभी मालूम नहीं है, क्योंकि पब्लिक आएगी नहीं आएगी, पब्लिक के पास पैसा है कि नहीं है, वो खरीद सकती है कि नहीं खरीद सकती है, वो हिसाब से फिर चलना पड़ेगा। क्योंकि अभी 2-3 महीना सब पब्लिक बिना कामकाज के बैठी है, जो था वो सब वो लोग ने खर्चा कर दिया, अभी उसके पास रहेगा, काम धंधा चालू होएगा तो आएगी ना। अच्छा, ऐसा है। तो अभी जो अभी काम चालू हो गया है वो रुकना नहीं चाहिए ऐसा आपको लगता वो है? रुकना नहीं चाहिए अभी, और जो मटेरियल रुका है सब वो हम लोग को जो मटेरियल रुका है वो मिल जाएगा तो रेग्युलर काम चालू रहेगा ऐसा। तर आपण इथे बघतोय की धारावीतल्या या कुंभारवाड्यातले कुंभारांचं म्हणणं आहे की गेल्या आठवड्यापासून आमचं काम सुरू झालेलं आहे, मात्र आमचं काम करण्यासाठी जो आवश्यक कच्चा माल आम्हाला लागतो तो मात्र अजूनही मिळत नाहीये। कच्च्या मालाचा जर पुरवठा झाला तर आम्हाला आमचं काम जे आहे दैनंदिन वाढवता येईल आणि येणाऱ्या सण उत्सवांमध्ये जी धारावीची ओळख आहे, कुंभारवाड्याची ओळख आहे
की सण उत्सवांमध्ये अनेक मातीची भांडी असतील ती उपलब्ध करून देणं आम्हाला शक्य होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा कुंभारवाड्यातलं जे चाक ठप्प झालेलं होतं त्याला पुन्हा एकदा गती मिळालेली आहे. तिकडे धारावीत दक्षिण भारतातील नागरिक मोठ्या संख्येनं राहतात. हेच नागरिक त्यांचे इडलीसारखे अन्नपदार्थ विकून आपला उदरनिर्वाह करत असतात. रस्त्यावर इडली विकणाऱ्यांच्या या सर्वसामान्य धारावीकरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. पिछले 2 महीने से हम देखे कि धारावी में काफ़ी बंद था, लॉकडाउन एकदम स्ट्रिक्टली फॉलो कर रहे थे, सब बंद था. अभी फिर से एक बार धारावी शुरू हो गई. लॉकडाउन के बाद कितनी दिक्कतें हैं आपको? ये लॉकडाउन में हम लोग 3-4 महीने से इतना तकलीफ में, हमारा धंधा पानी कुछ नहीं चला. इतने से हमारा जो फैमिली सब हम लोग गाँव भेज दिए, हम लोग सब इधर ही है अभी, क्योंकि धंधे के लिए इधर हम इधर रहवासी मुंबई का धारावी में हम रहते हैं. अभी 1 हफ्ते से लॉकडाउन जरा लूज हुआ है, थोड़ा धंधा पानी ऐसा पार्सल करके हम दे रहे हैं, ऐसे इधर किसी को खाने को नहीं दे रहे हैं. तो पब्लिक को और भरोसा आना चाहिए कि हम लोग साफ सफाई रखे लें. और इसके लिए आए. तो आप गाँव गए थे जब लॉकडाउन घोषित किया, मतलब डिक्लेयर किया, तो आप गाँव गए थे क्या? जी, हम हमारा फैमिली सब गाँव भेज दिए है, तो हम अकेला इधर है. हाँ, हम क्या इधर काम धंधा इधर ही है हमारा पूरा. 15-20 साल से हम यहाँ रहते हैं, तो हमारा पूरा बच्चे लोग पढ़ाई का सब इधर ही है. हम बम्बई छोड़ के कहाँ से आ सकते हैं? उसके लिए हमारा फैमिली सब डरेला था, हम लोग गाँव भेजा. तो अभी हम लोग लॉकडाउन खुल गया, हम लोग थोड़ा धंधा करने के लिए खड़े हैं. कोरोना का थोड़ा असर धारावी में कम हो गया है, तो फिर से एक बार धारावी शुरू हो रही है धीरे धीरे. तो अभी धीरे धीरे जो शुरू है, आपने अपना इडली का धंधा भी शुरू कर दिया है, तो जो आने वाले ग्राहक है उनको कुछ भरोसा मिल रहा है कि हम फिर से एक बार खा सकते हैं चीज़ें, रोड पर जा सकते हैं? लोगों का कैसा रिस्पॉन्स मिल रहा है? जो पब्लिक को खाने के लिए, और भी पब्लिक भी बहुत सोच रही कि डर के खाने जाए. जिसका जो भरोसा रहता है अपने ऊपर, वो लोग खाते हैं. बाकी पब्लिक का जो डर है वो थोड़ा सा है, और भी है. हाँ, और 10-15 दिन में और साफ सफाई हो जाएगा. हाँ. और पब्लिक का एक भरोसा आ जाएगा, सब वो लॉकडाउन खुलेंगे. हाँ. सब लोग का डरना बंद हो जाएगा. बाकी में वो लोग को चलने फिरने में, खाने में पहले से तरीका शुरुआत हो जाएगा. अभी और है, डर है पब्लिक को, कि हमको भी वो डर रहता है, उसके लिए हम मुझे बता रहे हैं. लाख लोकवस्तीच्या धारावीत जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हापासून ते आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेनं स्थानिक पातळीवर कसं नियोजन केलं, या संदर्भात धारावीचे प्रभाग समिती अध्यक्ष वसंत नकाशे यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. खूप मोठी भीती निर्माण झाली होती. धारावी खूप मोठी लोकसंख्येची घनता आहे धारावीमध्ये. असं असताना प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावरती कशी मात केली आणि हे मिळालेलं यश सातत्यपूर्ण पुढे कसं कायम ठेवणार? 15 लाख लोकसंख्या असलेल्या धारावीमध्ये 1 एप्रिलला पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर सातत्याने त्याची वाढ होत गेली. आम्ही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांना ज्या वेळोवेळी सूचना केल्या, त्या माध्यमातून धारावीतील लोकल डॉक्टरांनी जे मोलाचं काम केलेलं आहे, त्या डॉक्टरांनी जवळजवळ 90,000 लोकांचं स्क्रीनिंग केलं आणि त्याच्यातून जे बाधित रुग्ण होते, जे सस्पेक्ट होते, त्यांना बाजूला विलगीकरण केलं. त्यामुळे प्रथम धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामुळे संख्या सापडली. ते अलगीकरण आणि विलगीकरण झाल्यामुळे सस्पेक्ट पेशंट बाजूला झाले. त्याच्यामुळे मोठा जो होणारा स्प्रेड आहे तो थांबवण्याचं अग्निशामक दलाच्या माध्यमातून आपण सॅनिटायझरिंग केले. रोड, बिल्डिंग असतील, झोपडपट्टी असतील, त्या ठिकाणी सॅनिटायझरिंग झालं. त्यानंतर शौचालय टँकरच्या माध्यमातून आम्ही सकाळच्या वेळेला शौचालय धुवून काढले आहेत. 2 वेळा दिवसातून सॅनिटायझर शौचालय केले, कारण शौचालयाच्या माध्यमातून मोठा स्प्रेड होत होता हे आमच्या निदर्शनास आलं. आणि ते शौचालय वॉश केल्यामुळे त्या ठिकाणी जो होणारा स्प्रेड आहे तो सुद्धा थांबवण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी रेड झोन होते त्या ठिकाणी रेड झोनच्या ठिकाणी आम्ही राशन पोचवणे, लोकांना भाजीपाला घरोघरी पोचवणे. त्यामुळे लोकांना बाहेर येण्यासाठी प्रबोधन की जर आपण बाहेर आलात तर हा स्प्रेड वाढू शकतो, तर लोकांनी घरातच राहण्याचं पसंत केलं. आणि आम्ही त्या लोकांना आमच्या सैनिकांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या लोकांना आवाहन केलं, प्रबोधन केलं. त्यामुळे हा स्प्रेड मोठ्या प्रमाणात कमी होण्याचं काम झालेलं आहे. आणि मुंबईमध्ये सर्वप्रथम धारावीसारख्या झोपडपट्टी भागामध्ये या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर, साई हॉस्पिटल किंवा आपलं ट्रान्झिट कॅम्पचं हॉस्पिटल तयार केलं.
त्यामुळे रुग्णांना धारावीतून बाहेर जाण्यासाठी लागलं नाही. धारावीमधल्या रुग्णांना धारावीमध्येच आपल्याला सुविधा मिळाल्या आणि उपचार झाले. त्याच्यामुळे लोकांच्या मनात जी भीती होती ती सुद्धा खासदार राहुल शेवाळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आम्ही प्रबोधन केलं की बाबा भीती वाटण्यासारखं असं काही नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे जे रुग्ण होते ते चांगल्या प्रकारे बरे होऊन घरी परतलेत. आजची स्थिती जी 1 एप्रिलला होती त्या स्थितीवर आज आपण पोहोचलेलो आहोत. पण आता ही जे यश मिळालेलं आहे ते पुढे टिकवणं देखील महत्त्वाचं आहे. आता जी रुग्णसंख्या कमी झालेली आहे ती पुन्हा वाढू नये यासाठी काय दक्षता घेतली जाते? ज्या गेल्या महिन्यामध्ये आम्ही ज्या सुविधा लोकांना देत होतो आजही त्याच देत आहोत. आज सकाळी उठून आम्ही शौचालय साफ करण्याचं काम आजही चालू आहे, यापुढेही चालू होईल. जोपर्यंत धारावी 0 होत नाही तोपर्यंत धूर फवारणी असेल, कीटकनाशक औषध फवारणी असेल, सॅनिटायझरिंग करण्याच्या माध्यमातून काम करायचं असेल तर महानगरपालिकेचे अधिकारी आणि आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते आमचे सर्व काम करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये धारावीचा जो नागरिक आहे त्याच्या मनातली भीती जाऊन धारावी कोरोनामुक्त होईल एवढंच सांगतो. मिशन धारावी या आमच्या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आणखी काही पैलू जाणून घेऊयात. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतचा खास शो मिशन धारावी. देशात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक जास्त मुंबईतल्या धारावीत होती. पालिका प्रशासनानं तसंच राज्य सरकारनं विशेष लक्ष देऊन गेल्या काही दिवसात या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणली. मागील 2 आठवड्यापासून तर कोरोना रुग्णांची संख्या अगदी नगण्य झाली. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा घेतली. शिवसेनेचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी पालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे सतत याचा पाठपुरावा केला. धारावी पॅटर्न सर्वत्र राबवला जावा अशी मागणी करत जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर राहुल शेवाळे यांनी सुद्धा आभार मानले. WHO चे डायरेक्टर डॉक्टर टेड्रॉस यांनी धारावीचा उल्लेख व्हिएतनाम, कंबोडिया, न्यूझीलंड, इटली आणि स्पेन या देशांबरोबर केला. धारावी जे कोविड-19ला रोखण्यात जे यश प्राप्त झालेलं आहे त्याचा त्यांनी उद्गार आणि गौरव केलेला. ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मी WHO चे डायरेक्टर डॉक्टर टेड्रॉस यांचं मनपूर्वक आभार मानतो. खऱ्या अर्थाने धारावीमध्ये मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस दल, स्थानिक लोकप्रतिनिधी, NGO आणि जे समाजसेवक यांनी जे टीमवर्क काम केले त्यांच्या कार्याचा तो गौरव आहे. आणि हाच धारावीचा फॉर्म्युला जर महाराष्ट्रात तर देशात राबवला गेला तर निश्चित स्वरूपात कोविड-19वर आपल्याला यश प्राप्त होईल. तर हा होता आमचा विशेष कार्यक्रम मिशन धारावी. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.